राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 21 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन। एकविधता ही परमार्थात अत्यंत श्रेष्ठ आहे। रामनामी एकविध होऊनी राही, पतिव्रता पाही पती लागी। रामपाठ। वासुदेवस सर्वमिती। गीता। सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, हेही गीतेतलंच आहे। अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते, हे पण गीतेतलंच आहे। परमार्थातील एकविधतेवर अशी अनेक संतवचनं गीतेतील श्लोक आहेत। जे सर्व दिसतं ती सर्व बहुविध माया आहे। मायेमुळे एकाचे अनेक भासतात वा अनेकांकडे लक्ष देत बसलं तर मात्र एक सापडत नाही। यज्ञपुरुषाकडे लक्ष न देता यज्ञाकडेच लक्ष देत बसल्यानं स्वर्ग सुख मिळेल, पण ते क्षणभंगूर। पुण्याचा प्रभाव आहे तोपर्यंतच, त्यानं अक्षय सुखाची प्राप्ती होणार नाही। म्हणून एक जे आहे त्याला धरून राहिलं पाहिजे। अनन्य भक्ती पाहिजे। 17 ठिकाणी 17 वेगवेगळ्या देवदेवतांना आवाहन करून परमार्थाचा उद्देश साधत नाही। बरं, ही गोष्ट परमार्थातच महत्त्वाची आहे असं नाही। व्यवहारातही आपण पाहतो की एखादा मनुष्य जर 17 ठिकाणी निरनिराळी कामं करत बसला तर धड काहीच साधत नाही। इदं च नास्ति परं न लभ्यते, अशी अवस्था होते। पाण्यासाठी विहीर खोदाई चालू आहे, 100 फूट खणणं जरूर आहे, 25 फुटातच कंटाळला आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा खणायला लागला, पाणी कधीच लागणार नाही। एक लक्ष पाहिजे। सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, हे लक्षात ठेवून त्या थोरल्या देवाचीच उपासना करायला नको का? एकदा एके ठिकाणी भाव आणि श्रद्धा ठेवल्यावर तरो अथवा बुडो ना मन सोडीन, अशी मनाची अवस्था झाली पाहिजे। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। जे तरले ते सर्व भावे मजसी भजले, भावे विण भक्ती बोलू नये, असं सांगितलंय। ती अव्यभिचारी एकविधता त्यात पाहिजे, तरच परमार्थाचं उद्दिष्ट गाठता येतं, अन्यथा नाही। तूच एक, अन्य कोणी नाही। ही अनन्यता तुलाच सर्वत्र ठिकाणी पाहतो, ही एकविधता पाहिजे। वरती म्हटल्याप्रमाणे रामनामी एकविधता झाली की मग देव तुझा करील सांभाळ, जैसी माता बाळकासी जपे, अशी देव काळजी घेतो। त्यासाठी एकविध भक्ती पाहिजे। ही अनेकविधता अखंड साधनानं, सद्गुरूवरच्या निष्ठेनं आणि त्यांच्याच कृपेनं प्राप्त होऊ शकते। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।